आपण सगळ्यांनीच शाळेत इतिहास शिकलो आहोत नाही का? आणि तो कसा शिकलो? प्राचीन, मग मध्ययुगीन आणि मग आधुनिक. हे इतकं आपल्या अंगवळणी पडलंय ना की आपण कधी विचारच करत नाही की हे असं का? पण कधी मनात आलंय का की इतिहासाला नेमकं याच 3 टप्प्यांमध्ये का बरं विभागलं जातं? म्हणजे ही पद्धत आली तरी कुठून? कोणी ठरवलं हे? हीच आहे ती चौकट. प्राचीन काळ, त्यानंतर मध्ययुगीन आणि शेवटी आधुनिक काळ. खरं तर जगभरातल्या बहुतेक शाळांमध्ये इतिहासाची मांडणी ह्याच सरळसोट क्रमाने केली जाते. पण गंमत माहितीये काय? ही चौकट काही आपोआप तयार झालेली नाहीये. म्हणजे हा काही नैसर्गिक शोध नाही. ही पद्धत मुद्दाम, अगदी विचारपूर्वक डिझाईन केली गेली होती. मग प्रश्न येतो की इतिहासाच्या या छुप्या आराखड्यामागे नक्की कोण होतं? चला शोधून काढूया या रचनेच्या खऱ्या शिल्पकाराला. आणि आता वेळ आली आहे त्या व्यक्तीला भेटायची, ज्यांनी फक्त इतिहासाला नाही तर आपण इतिहासाकडे कसं बघतो त्या दृष्टिकोनालाच एक प्रकारे संघटित केलं. तर इतिहासाचा हा अज्ञात शिल्पकार होता क्रिस्टॉफ सेलॅरियस. हो, हेच ते नाव. याच व्यक्तीने इतिहासाच्या अभ्यासाची दिशा अक्षरशः कायमची बदलून टाकली. तर मग कोण होते हे क्रिस्टॉफ सेलॅरियस? बरं, त्यांचं मूळ नाव होतं क्रिस्टॉफ केलर. जरा विचार करा, त्यांचा जन्म 1638 सालचा, म्हणजे युरोप तेव्हा तब्बल 30 वर्षांच्या महाभयंकर युद्धातून नुकतंच बाहेर पडत होतं. अशा अशांत आणि अस्थिर काळात वाढून सुद्धा ते पुढे जाऊन हॅलेसारख्या प्रतिष्ठित विद्यापीठात प्राध्यापक बनले. खरंच किती विलक्षण प्रवास असेल हा. चला आता त्यांच्या त्या क्रांतिकारी कल्पनेबद्दल जाणून घेऊया, ज्या कल्पनेने इतिहासाला जणू काही एका 3 अंकी नाटकासारखं आपल्यासमोर मांडलं. तर ही आहे सेलॅरियस यांची प्रणाली. बघा, त्यांनी इतिहासाला 3 स्पष्ट भागांमध्ये कसं विभागलं. पहिला, प्राचीन इतिहास, म्हणजे अगदी सुरुवातीच्या संस्कृतींपासून ते पश्चिम रोमन साम्राज्याच्या पतनापर्यंत. दुसरा, मध्ययुगीन इतिहास, जो रोमन साम्राज्याच्या पतनापासून सुरू होतो आणि प्रबोधन काळापर्यंत चालतो. आणि तिसरा, आधुनिक इतिहास, जो प्रबोधन काळापासून थेट आजपर्यंत. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता? तर तो म्हणजे पश्चिम रोमन साम्राज्याचं पतन. त्यांच्या मॉडेलमध्ये हा एक निर्णायक क्षण होता. हीच ती घटना होती जी प्राचीन जगाला मध्ययुगीन जगापासून वेगळं करते, एक स्पष्ट रेषा आखते. सेलॅरियस यांनी जे काही केलं ना, त्याला अभ्यासकांच्या भाषेत पिरियडायझेशन असं म्हणतात. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर काळाचे खंड पाडणं. भूतकाळाचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी त्याला वेगवेगळ्या कालखंडांमध्ये विभागण्याची ही एक प्रक्रिया आहे. पण एक मिनिट, एका माणसाची एक साधी कल्पना संपूर्ण जगात कशी काय पसरली आणि इतकी की ती एक स्टँडर्ड बनली? चला पाहूया हे कसं घडलं. याचं सगळं श्रेय जातं त्यांच्या 3 पुस्तकांना. हिस्टोरिया अँटिका म्हणजे प्राचीन इतिहास, हिस्टोरिया मेडिएव्ही म्हणजे मध्ययुगीन इतिहास आणि हिस्टोरिया नोव्हा म्हणजे आधुनिक इतिहास. झालं असं की ही पुस्तकं युरोपमधल्या विद्यापीठांमध्ये पाठ्यपुस्तकं म्हणून प्रचंड लोकप्रिय झाली. आणि मग काय, त्यांची ही प्रणाली आपोआपच सगळीकडे स्वीकारली गेली. आणि ह्याचा परिणाम किती मोठा होता हे बघण्यासारखं आहे. विचार करा, सेलेरियस यांच्या आधी इतिहास म्हणजे काय होतं? तर फक्त राजे महाराजे आणि लढायांच्या गोष्टींचा एक संग्रह. पण त्यांच्यानंतर इतिहासाला एक संघटित, एक संरचित असा शैक्षणिक विषय म्हणून ओळख मिळाली. एक प्रचंड मोठा बदल होता हा. खरं तर 1707 मध्ये सेलेरियस यांचं निधन झालं, पण त्यांच्या कल्पनेचा प्रभाव मात्र वाढतच गेला. 18व्या शतकात युरोपातल्या विद्यापीठांनी त्यांची ही सिस्टीम स्वीकारली. 19व्या शतकापर्यंत तर ती शिकवण्याचा एक स्टँडर्डच बनली. आणि कमाल म्हणजे आजही इतिहासाच्या अभ्यासाचा तोच पाया आहे. पण आता जवळजवळ 300 वर्षांनंतर ही चौकट अजूनही तितकीच प्रभावी आहे का? आजचं जग या रचनेकडे कोणत्या नजरेने पाहतं? चला याचाही शोध घेऊया. त्यांचा सगळ्यात मोठा वारसा काय, तर तो हाच की त्यांनी इतिहासाला एक व्यवस्थित, संरचित, शैक्षणिक विषय म्हणून स्थापित करायला मदत केली. खरं तर याच एका वाक्यात त्यांच्या कामाचं पूर्ण सार आहे. पण एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच. इतिहासाकडे पाहण्याचा हा एकच चष्मा, ही एकच चौकट संपूर्ण जगासाठी खरंच योग्य आहे का? आणि इथेच या प्रणालीची एक मोठी मर्यादा समोर येते. आजचे अनेक इतिहासकार मानतात की ही चौकट युरोसेंट्रिक आहे, म्हणजेच युरोप केंद्रित.
याचा अर्थ असा की ती मुख्यत्वे युरोपातल्या घटनांवरच लक्ष केंद्रित करते आणि जगाच्या इतर भागांमधल्या इतिहासाकडे नकळतपणे दुर्लक्ष करते. तरीही यात मर्यादा नक्कीच आहेत, पण हे सत्यही नाकारता येत नाही की फक्त एका व्यक्तीच्या कल्पनेने संपूर्ण जग आपला भूतकाळ कसा शिकणार हेच मुळापासून बदलून टाकलं. आणि हाच विचार आपल्याला एका खूप मोठ्या आणि इंटरेस्टिंग प्रश्नाकडे घेऊन जातो. भविष्यातल्या पिढ्या आपल्या काळाचं वर्गीकरण कसं करतील? त्यांच्यासाठी आपल्या काळातले महत्त्वाचे टप्पे, ते टर्निंग पॉइंट्स कोणते असतील? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?